जय श्रीराम जय श्री महाकाल मित्रांनो, मी निवृत्ती बनकर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत। तर मित्रांनो, सगळीकडे आता एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे पाऊस पाऊस पाऊस। कारण दिवसच पावसाचे तुम्हाला पण माहिती आहे, आणि या पावसाच्या दिवसामध्ये काही ठिकाणी सुद्धा कोरडं पडलेलं आहे। काही ठिकाण असे आहे की जिथं पाऊस नाही, परंतु काही ठिकाण असे आहे, काही शहर असे आहे की जिथं मुसळधार पाऊस चालू आहे। त्यातच एक शहर आपल्याला संपूर्ण न्यूजच्या हेडलाईनवर, संपूर्ण युट्यूबवर, फेसबुकवर सगळीकडे एकच शहर झळकताना दिसतंय, ते म्हणजे मुंबई। तर मित्रांनो, मुंबई हेडलाईन असण्याचं कारण काय? तर त्याचं कारण मित्रांनो असं आहे की तिथं सुद्धा काही संकट आलेत आणि पाऊस सुद्धा असा झालाय की त्या पावसाने संकट उभे करून ठेवले, काही लोकांच्या आर्थिक नुकसानी देखील झालेली आहे। तर हेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळं अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल नक्की करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा सगळ्यात आधी व्हिडिओ बघण्यासाठी। चला तर आपण उशीर न करता मेन मुद्द्यावर येऊ। तर मित्रांनो, मुंबई शहर आपल्याला सगळ्या हेडलाईनवर दिसत आहे, त्याचं कारण फक्त एकच आहे, ते म्हणजे मुसळधार पाऊस। आणि या मुसळधार पावसाने केलेले मुंबईचे खूप मोठे नुकसान। ती कशी? तर मित्रांनो, तुम्हाला तर सर्वांना माहित आहे, मुंबईच्या शेजारी असलेला समुद्र म्हणजे अरबी समुद्र। तर मित्रांनो, समुद्रातून येणाऱ्या लाटा या संपूर्ण मुंबईकडे येतात। मुंबईमध्ये पडलेलं हे संपूर्ण नाल्यांचं पाणी जातं समुद्राला, आणि समुद्राला गेल्यानंतर समुद्रामध्ये पाण्याचा प्रवाह हा जास्त वाढतो, पाणी जास्त होतं आणि त्या लाटा कंटिन्यू वाऱ्यामुळे चालू असत्या, आणि ते संपूर्ण लाटा ह्या मुंबई शहराकडे हवेमुळे येतात। आणि या शहराकडे आल्यामुळं, जास्त पाणी असल्यामुळं हे संपूर्ण लाटा या शहराकडे आल्यामुळं संपूर्ण पाणी हे शहरामध्ये घुसतं, आणि शहरामध्ये घुसल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या या पाण्यामुळं नुकसानी होतात। त्याच नुकसानी आता या 8 दिवसापासून लगातार चालत असलेल्या पावसामुळं आणि या समुद्राच्या पाण्यामुळे झालेली आहे। त्या कशा? तर मित्रांनो, तुम्ही खाली फोटोमध्ये बघू शकता या इंडिया गेट। तर मित्रांनो, या इंडिया गेट कडून हे सगळं पाणी आतमध्ये येत आहे, आणि या समोर आहे मुंबईतील सर्वात फेमस हॉटेल, ती म्हणजे ताज हॉटेल। तर मित्रांनो, ताज हॉटेल देखील या पाण्याने सोडले नाही, संपूर्ण पाणी हे ताज हॉटेलमध्ये जात आहे। ताज हॉटेलमध्ये पाणी जाणं ही तर एक सामान्य गोष्ट आहे। एवढंच घडलेलं नसून अजून काही गोष्टी घडलेल्या आहेत। त्या कोणत्या? तर मित्रांनो, हे संपूर्ण पाणी ताज हॉटेल, इंडिया गेट हे तर एरिया सोडूनच द्या, संपूर्ण पाणी मुंबईमध्ये देखील लाटांचं पाणी घुसलेलं आहे। याच्यामुळे मुंबईमध्ये संपूर्ण पाणी हे तुंबलेलं आहे, आणि हे तुंबलेलं पाणी वाहत देखील आहे, आणि वाहत असलेल्या पाण्यामध्येच काही लोकांच्या 2 व्हीलर 4 व्हीलर या वाहून देखील गेलेले आहे, रस्ते खचलेले आहे, काही लोकांचे घर देखील खचलेले आहे। एवढंच नसून मित्रांनो, काही जीव देखील याच्यामध्ये गेलेले आहे, आणि या पावसाने काही जणांचे बळी देखील घेतलेले आहे। तर या लगातार 8 दिवसापासून चालत असलेल्या पावसामुळं एवढं काही आतापर्यंत घडलंय, आणि जर असाच पाऊस जर अजून चालत राहिला तर अजून मुंबईचे काय हाल? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा। माझ्या मते तर मुंबईचे हाल तर हे बेकार होणारच आहे। तर हा व्हिडिओ मी एक माहितीसाठी बनवला होता, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ सर्वांच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत। जय श्रीराम जय श्री महाकाल।